शिवबा म्हणजे धगधगती आग होता. शिवबा म्हणजे धगधगती आग होता. अन्याय अत्याचारांचा त्यांना राग होता. आणि शत्रूची छाती फाडणारा सह्याद्रीचा वाघ होता. सह्याद्रीचा वाघ होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता होते. बालपणी जिजामाता या त्यांना राम कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या. शिवरायांनाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखे शूर व्हावे व रयतेचे रक्षण करावे. जिजामाताने त्यांना युद्ध कौशल्य व डावपेचाचे शिक्षण दिले व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. मावळ्याने सोबत घेऊन स्वराज्याची घोडदौड चालू केली. शिवरायांची ही स्वराज्याची घोडदौड रोखण्यासाठी आदिलशहाने अफजल खानास स्वराज्यावर चाल करून पाठवले. पण माता भवानीच्या आशीर्वादाने व जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी त्या हत्तीसारख्या अफजल खानाचा वध केला व स्वराज्यावर आलेले संकट दूर केले. मुघल सरदार खुद औरंगजेबाचा मामा त्याचे नाव शाहिस्ते खान हा 60,000ची फौज घेऊन लाल महालात बसला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून त्याची बोट छाटली. तो या घटनेने इतका घाबरला की त्यांनी महाराष्ट्रातून पळ काढला. तो या महाराष्ट्रात कधीही परत न येण्याची शपथ घेऊनच शिवरायांचे किती पराक्रम सांगावे. सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, दक्षिण विजय. शिवराय म्हणजे धगधगतं वादळ होतं जे अन्याय अत्याचाराविरुद्ध लढत होतं. शिवरायांबरोबर लढणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला निमंत्रण देणे. म्हणून शत्रू त्यांना घाबरत असे. अशा या महान कल्याणकारी राजाचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाले. महाराष्ट्रासह तेजस्वी सूर्य सर्वांना सोडून गेला. सर्व देश दुःख सागरात बुडाला. शेवटी जाता एवढेच म्हणावेसे वाटते. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती. शक्ती बुद्धी